राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानानंतर लातूरमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यात। विखेंचं विधान हे अतिशय असंवेदनशील आहे असं म्हणत शेतकरी संतप्त झालेत। शेतमालाला भाव द्या, कर्ज मागणार नाही असं शेतकरी म्हणतात। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानानंतर आता शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत। आपल्यासोबत आहेत लातूर जिल्ह्यातले काही शेतकरी, आपण जाणून घेणार आहोत जे मंत्री विखे पाटील यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यावरती त्यांच्या काय भावना आहेत। मला सांगा, काल जे विधान केलेलं आहे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी जी काल प्रतिक्रिया दिली ती असंवेदनशील आहे आणि त्यांची मानसिकता समजते की शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं नाही। ह्या सरकारमधला एक आमदार आमच्या जिल्ह्यातला आहे, त्यानं कणी इथलं कणी माजी कामगार मंत्री आहे, त्यानं कणी एक कणी बेकायदेशीर कर्ज घेतलं एका दारूच्या कारखान्याला आणि ते सरकारनं माफ केलं। कोण्या कायद्यानं माफ केलं ते सांगावं। ते विखे पाटलाला माझा प्रश्न आहे आणि त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं। शेवटी आत्महत्या करायची वेळ काय येत आहे शेतकऱ्यावर? आज दर दिवसाला 12 संख्या आहे आत्महत्याची। हे लोक प्रवृत्त करतात शेतकऱ्याला आत्महत्या करायला आणि माईक समोर घेऊन काही बोलतात। यांना शेतकऱ्याविषयी काही देणे घेणे नाही। ह्यांचे संस्था, ह्यांचे सहकार कारखाने, ह्यांना फक्त शेतकऱ्याचे पैसा लुटायचा आणि आपण श्रीमंत व्हायचं, ह्याच्याशिवाय ह्यांना पुढे काही कळत नाही। माझी विनंती आहे की विखे पाटलासारख्या किंवा ह्या अशा वेगवेगळ्या फ्रॉड लोकांच्या मंत्र्यांना तुम्ही जर लिस्ट काढली या 6 महिन्यातली की काहीतरी प्रकरण गाजतंय आणि हे लोक डिवाइड करतात। माझी विनंती आहे शेतकऱ्यांना की तुम्ही सावध व्हा आणि इथून पुढे माफी करू नका। इलेक्शनला लोक गावात आले की त्यांना काय उत्तर द्यायचे आणि कशा पळवाटा करायचे तुम्ही ठरवा। माझी विनंती। पुढारी न्यूज साठी श्रीराम जाधव, लातूर। राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलं, त्यांनी शेतकऱ्याबद्दलचं वक्तव्य केलं आहे। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर कर्जमाफी मागायची अशा वक्तव्य केलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहे। सध्या मी देवळी तालुक्यातील पुलगाव परिसरातील काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे काय म्हणणे आहे। काका, काय सांगाल? शेती अनेक वर्षापासून करतात, राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याकडे कशा प्रकारे पाहता? खऱ्या अर्थाने शेतकरी जो कर्जमुक्ती मागून राहिला आहे हा काही भीक नाही मागून राहिला। तो आज देश स्वतंत्र झाला तेव्हापासून शेतकऱ्याच्या लुटीची व्यवस्था सुरू आहे आणि या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी शेतकऱ्याला लुटलेला आहे आणि त्याच्यामुळे तो कर्जबाजारी झाला। त्याच्यामुळे ते त्या कर्जातून मुक्त करा ही त्याची मागणी आहे। तो काही भीक मागत नाही। शेतीत कष्ट भरपूर आहे आणि खर्चही भरपूर आहे आणि त्या अनुषंगाने मिळणारा जो भाव आहे तो एकदम तुटपुंजा आहे आणि हमीभाव जो हे ठरवला तो चुकीच्या पद्धतीने ठरवला आणि तो तुटपुंजा ठरवलेला हमीभाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही। 500, 700, 1000, 2000 मध्ये सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आहे आणि शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यानंतर हमीभाव केंद्र सुरू होतात आणि शेतकऱ्यांच्या नव्हे तर व्यापाऱ्यांच्या लाभाचे ते हमीभाव केंद्र असतात। 100 रुपयाचे 28 रुपये जर आमच्या हातात येत असेल आणि परत जर का हे पुढारी शेतकऱ्याला म्हणत असेल की तुम्ही कर्ज काढता आणि तुम्ही कर्ज बुडवता, शेतकरी संघटनेची मागणी आहे जवा जवा लुटलं तवा फिटलं, जवा जवा लुटलं तवा फिटलं, म्हणून शेतकऱ्याचं कर्ज संपूर्ण फिटलं पाहिजे। तुम्ही सरकार मायबाप आहे आणि सरकारचं काम आहे शेतकऱ्यांची काळजी घेणं। शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी आहे। शेतकरी आसमानी संकट आहे आणि सरकारचं सुलतानी संकट आहे सगळ्यात मोठं शेतकऱ्यांच्यावर धोरणाचं। साहेब, माझ्याकडे सोयाबीन आहे, सोयाबीन काळं आलं पाण्यानं, ते सोयाबीन व्यापाऱ्याकडे नेलं, 700 रुपयात मागितलं, कुठे गेला हमी भाव? पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा। राज्यामध्ये आता शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे। कर्ज काढायचं, बँकेचं कर्ज काढायचं, सोसायटीचं कर्ज काढायचं, कर्जबाजारी झालं की कर्जमाफीची मागणी करायची असं विधान काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं आणि त्याचे पडसाद आता कुठेतरी धाराशिव जिल्ह्यात उमटायला सुरुवात झालेली। मी आता वरोडा या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधतोय। काय सांगाल, काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधान केले, शेतकरी त्यांनी चेष्टा केली असं म्हटलं जातंय, काय वाटतं? सरकारनं जे नाफेडनं खरेदी करणारा भाव आहे आणि व्यापाऱ्याने घेतलेला आहे त्यामधला भाव शासनानं जर दिला तर आम्हाला शेतकऱ्याला कोणाकडे भीक मागायची गरज नाही। एकदा तुम्ही डिक्लेअर केलेला हमी भाव द्या, त्यावरच आम्हाला गरज पडणार नाही। आम्ही शासनाच्या दारात येणार नाही, वेळ पडली तर शासनाला मदत करू। हमी भाव आमचा द्या,
बागा करायचा ही करायचं पदर खर्चानं 10 रुपये टक्क्यानं पैसे काढून करायचा आणि रुपये त्यात फायदा नाही मोडून टाकायचा ऐन टायमाला पुन्हा जनावरं केली त्यात काय तर जोडधंदा होईल म्हणून तर दुधाचा भाव त्या जनावराला नाही 5 रुपये लिटरनं दूध आणि 10 रुपये लिटरनं दूध असते का कुठं 20 रुपयाची बाटली पाण्याची चालली आणि त्या दुधाचा भाव तेवढा नाही त्याला काय करा शेतकऱ्यांना मग शेतामध्ये जे काय आम्ही टमाटे बटाटे केले त्याला मार्केटमध्ये भाव नाही तुमच्या पैसे पुन्हा त्याला ते बाकी नुकसानी झालेलं आहे पुन्हा ते त्याच्यामध्ये पडझड जातो म्हणले ते पडझड बी नाही विमा पण नाही जगायचं कसं शेतकऱ्याने त्यांना फक्त म्हणावं शेतकऱ्याने जगायचं कसं तुम्ही ठरवा म्हणावं आहे आता हे लेकरं आहेत मग बारके अवघायला शाळेला जायला कपडे नाहीत कळते नाही काय करायचं शेतकऱ्यानं. मी रहीम शेख, पुढारी न्यूज, वरोडा गाव, धाराशिव.